करूया। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्ह आहेत। चाकणकर आयोगाचे अध्यक्ष असताना निधीची तरतूद चौपट झाल्याचं दिसून येते। यापूर्वी 2010 ते 2015 या 5 वर्षात महिला आयोगासाठी खर्चाची तरतूद 2 ते 5 कोटी पर्यंत होती। चाकणकर अध्यक्ष झाल्यानंतर 2024-25 या एका वर्षातच 20 कोटींहून अधिकची तरतूद करण्यात आली। चाकणकर अध्यक्ष होताच निधीची तरतूद चौपटीने वाढल्याचं समोर आलंय। तर चाकणकर आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे, कारण चाकणकर आयोगाचे अध्यक्ष असताना निधीची तरतूद ही चौपट झाल्याचं दिसून येत आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, महिला आयोग अत्यंत महत्त्वाचा आयोग आहे, ज्या आयोगामध्ये महिलांचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा आहे। परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही जी तरतूद आहे ती अचानक खूप वाढल्याचं दिसून येते। विशेषतः रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हापासून ही तरतूद जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। तरतूद वाढली, पण तेवढा खर्च झाला का, आणि जर तो खर्च झाला असेल तर तो नेमका कशावर खर्च झाला, आता याची माहिती मिळणं गरजेचं आहे। कारण आपण जर बघितलं तर जी माहिती मिळते त्यानुसार ही तरतूद जी आहे ती 5 वर्ष, म्हणजे आपण 2010 ते 2015 या कालावधीत बघितलं तर 5 वर्षासाठी मिळून 2 ते 5 कोटी एवढी कमी होती। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर या अध्यक्ष झाल्यानंतर 2022-23 ला ती 15 कोटीहून अधिकची आहे, 2023-24 ला ती 18 कोटीहून अधिकची आहे, आणि 2024-25 ला तर ती 20 कोटीहून अधिक आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावर या तरतुदी का करण्यात आल्या, तर पुढे कारणं दिलेली आहे की काही पायाभूत सोयी सुविधा, महिला सुरक्षेच्या मोहिमा। मग खरंच एवढ्या महिला सुरक्षेच्या मोहिमा राबवल्या गेल्या का? महिला आयोगाचा अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांनी एवढं भरीव काम केलेलं आहे का की ज्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला? असे अनेक प्रश्न आता यातून निर्माण होत आहेत। त्यामुळे या संपूर्ण कालावधीमध्ये जो काही तरतुदी झाल्या त्यातला किती प्रणाली, माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 मराठीमध्ये। खरं तर आता चाकणकर आयोगाचे अध्यक्ष असताना निधीची तरतूद ही चौपट झाल्याचं दिसून येतंय, आपली प्रतिक्रिया? मला आता खरंच ऐकून धक्का बसला की आताच्या घटकेला 24-25 मध्ये जर 20 कोटी रुपये वापरले गेलेत तर आयोगाने त्याचं केलं काय? कारण एकही गोष्ट आपल्याला ना त्यांची प्रसिद्धी केली गेली, ना आयोग अनेक ठिकाणी पोहोचताना दिसतंय, ना ऑफिसर्स उघडताना दिसतंय। मग त्यांनी त्या पैशाचं केलं काय, हा पहिला प्रश्न। आणि अगदी महत्वाचं म्हणजे काहीच दिवसांपूर्वी जेव्हा नीलम गोरे यांनी एक बैठक बोलवली होती, ज्याच्यात मी देखील उपस्थित होते, मला वाटतं प्रणाली पण तिथे उपस्थित होती, त्याच्यात असं मांडण्यात आलं की आयोगाला पैसे मिळत नाहीत आणि वार्षिक बजेट फक्त 2 कोटी रुपये, पण जर हा खर्च 20 कोटींवर गेला असेल तर आयोगाने हे कुठे वापरले, या प्रश्नाचं उत्तर त्या प्रत्येक माणसाला तिथे द्यावं लागेल। आणि रुपाली चाकणकर या पैशाचं करायचं काय, काय करायच्या, हे सगळं बाहेर आलंच पाहिजे, याच्यात काहीच शंका नाही। आय एम ऍक्च्युअली शॉक्ड, कारण मला असं सांगण्यात आलं होतं की 2च कोटी रुपये निधी आहे, आणि मला खरंच वाटलेलं की 2 कोटी हा कमी आहे, आणि जर अनेक गोष्टी करायच्या असतील, महिलांपर्यंत पोहोचायचं असेल, स्टाफ ठेवायचा असेल तर हे वाढवणं गरजेचं आहे। पण किती, जर हा 20 कोटी खर्च त्यांनी केला असेल तर मला शॉक बसतोय, कारण काहीच काम होताना दिसत नाहीये, कुठेच कोणाकडेच, म्हणजे त्यांच्याकडे स्टाफ सुद्धा नाहीये। मग हा पैसा गेला कुठे, हा मोठा प्रश्न आहे। बरं अंजली ताई, खरं तर प्रणाली कापसे या देखील तुमच्याशी संवाद साधतील। प्रणाली, अंजली ते खरं तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या वेळेला ही बैठक बोलवण्यात आलेली होती त्यावेळेला वैष्णवी हगवणे प्रकरण हे मोठ्या प्रमाणावर गाजलेलं होतं, आणि त्याही वेळेला रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करण्यात आले होते की त्या वेळेत पोहोचल्या नाही, त्यांनी वेळेत दखल घेतली नाही, आणि त्यावेळेला हे उत्तर मिळालेलं होतं की केवळ 2 कोटीची तरतूद आहे। परंतु आता मात्र आपल्याला दिसून येत आहे की दर वर्षाची तरतूद ही जवळपास आता 20 कोटी किंवा त्यापेक्षा अधिकची दिसून येते आहे। निवडणूक आयोगाच्या माफ करा, महिला आयोगानं
खरं तर यामध्ये अजून तरतुदीमध्ये एक म्हटलंय त्यांनी की पायाभूत सोयी सुविधा, तर खरंच एवढी केंद्र उघडली गेलेली आहे का? तुमच्या ऐकण्यात काही आलंय का? कारण अनेक महिला तुमच्याशी संपर्क साधत असतात जेव्हा त्यांच्याबद्दल अत्याचाराची प्रकरणं होतात. तर गेल्या काही कालावधीमध्ये आयोगाचं काम वाढलंय, आयोगानं खूप चांगल्या पद्धतीनं काम केलंय, अशा काही गोष्टी तुमच्या कानावर आहेत का? अगदी एकही गोष्ट अशी नाहीये. आणि इनफॅक्ट तुला आठवत असेल, आपण त्या बैठकीत जेव्हा होतो त्यात असं मांडलं गेलं की आम्हाला स्टाफ ठेवायला सुद्धा पैसाच नाहीये. आणि मग जर हे 20 कोटी वापरले गेले म्हणजे महिन्याला जवळजवळ 1.5 कोटीपेक्षा जास्त, तर हे 1.5 कोटी गेले कुठे? कारण त्यांच्याकडे स्टाफ नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काही त्यांना कार्यक्रम करायला त्यांच्याकडे पैसे नाही असं म्हणणं आहे. मग हे 20 कोटी म्हणजे महिन्याला 1.5 कोटीच्या वर हा खर्च होतोय कुठे? म्हणजे आणि कुठे कशात वापरला जातोय? यांना मिरवण्यामध्ये वापरला जातोय का? खरंच म्हणजे असं बोलू नये, पण रागाच्या भरात बोलावंसं वाटतं. कारण एवढा पैसा जर असेल तर गेला कुठे? सोबतच एक प्रश्न असा आहे की पायाभूत सोयी सुविधांवर त्यांनी खर्च केलाय असं म्हटलेलं आहे. आयोगाचं बळकटीकरण आणि जिल्हास्तरीय कामांसाठी हे खर्च करण्यात आलंय असं म्हटलंय. शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि समुपदेशनासाठी निधी हा 2024-25चा खर्च करण्यात आलाय असं सुद्धा म्हणजे खर्च करण्याची तरतूद त्यांनी करून ठेवलेली आहे. तर खरंच एवढी मोठी तरतूद जी करण्यात आलेली आहे तेवढा वापर या गेल्या काही कालावधीमध्ये झाल्याचं तुम्हाला दिसून येत आहे का? आणि या प्रकरणामध्ये मग आता खरंच चौकशीची गरज आहे का? आत्ताच्या घटकेला हे कुठेही होताना आपल्याला दिसत नाहीये. जिल्हा स्तरांवर तर ऑफिसेस अजिबात झालेली नाहीयेत. लोक वेड्यासारखी आयोगासाठी. आणि एकतर मी मागे तुला आठवत असेल त्या बैठकीत मी हे देखील मांडलं होतं की महिलांना ईमेल करायला भाग पाडलं जातं. आता ग्रामीण भागातली महिला ही ईमेल कशी करणार? त्याच्यात आपण सगळ्या उपाययोजना कुठल्या करायला हव्यात या देखील आपण लिखित स्वरूपात आयोगाला दिल्या होत्या. कारण हे कुठेच होताना दिसत नाहीये. मग महिलांचे विषय आतापर्यंत कितीतरी चॅनलाइज व्हायला हवे होते. त्याची एक यंत्रणा, एक मॉड्यूल बनवायला हवं होतं. ते देखील झालेलं नाहीये. त्यामुळे आता मला कुठच्याही अँगलनी असं वाटत नाही की हा 20 कोटीचा चांगला विनियोग झाला असेल असं कुठेही दिसत नाही. मग तुम्ही मागणी करणार का या संपूर्ण? कारण SITची एकीकडे चौकशी सुरू आहे खरात प्रकरणामुळे, ज्याच्यामध्ये रुपाली चाकणकर यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. परंतु महिला आयोग हा एक स्वतंत्र विषय आहे, त्यामुळे महिला आयोगात त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो काही खर्च झालाय याची चौकशी व्हावी अशी आपण मागणी करणार का? अगदी नक्कीच प्रणाली. मला 2 गोष्टींची मागणी करावीशी वाटते की हे जर 20 कोटी झालेत खर्च, तर हे कशात वापरले गेलेत याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि रुपाली चाकणकर यांच्या ज्या असं म्हटलं जातं की त्यांच्या आर्थिक बाबींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर त्याची म्हणजे मला तर खरंच वाटतंय की जेवढ्या महिला आयोगाने केसेस, ज्या हाय प्रोफाईल केसेस होत्या आणि जे राजकीय मंडळींच्या केसेस होत्या, त्याच्यात कुठे दाबण्याचा प्रयत्न झालाय का? तर याच्यावर सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर चौकशी होणं गरजेचं आणि हे सगळं बाहेर येणं गरजेचं. धन्यवाद अंजली ताई, तुम्ही आमच्याशी अंजलीताई, संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी. आणि प्रणाली, तुमचेही धन्यवाद.